भारत आणि पाकिस्तान एकाच वेळी स्वतंत्र झाले। या दोन्ही देशातले लोक देखील पूर्वी एकच होते, त्यामुळे लोकांच्यात फार मोठा फरक असा नव्हता। पण भारतात लोकशाही रुजली आणि आता जवळजवळ 78 वर्ष झाली भारत एक समर्थ राष्ट्र म्हणून उभा आहे। पण पाकिस्तानमध्ये मात्र जनरल अयूब खान, जनरल याया खान, जिया उल हक, जनरल परवेज मुशर्रफ यांच्यासारखे अनेक हुकुमशाह होऊन गेले, लष्करशाह होऊन गेले। पाकिस्तानमध्ये आर्मीनं वारंवार देशाची सत्ता आपल्या ताब्यात घेतली, भारतात मात्र आजपर्यंत असं कधीच झालं नाही। याच्या मागे काय कारण असेल याचा थोडा विचार करत गेलं तर पाकिस्तानच्या सुरुवातीच्या काळात घडलेल्या घटना आणि त्याचे परिणाम या लष्करी हुकुमशाहीचं खरं कारण आहे। पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचा पंतप्रधान हा नेहमी आर्मीच्या प्रमुखाच्या मुठीत असतो, तो त्याच्यापेक्षा दुय्यम असतो। भारताचा आर्मीचा प्रमुख जरी पॉवरफुल असला तरी तो पंतप्रधानाला आपल्या मुठीत ठेवायचा साधा विचार देखील करणार नाही। पाकिस्तानातच मग असं का होत गेलं याचं कारण आणि इतर अनेक गोष्टी पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। पाकिस्तान हे एक नव्यानं स्वतंत्र झालेलं राष्ट्र होतं। त्यातच गरिबी, उपासमार, धार्मिक उन्माद, भ्रष्टाचार, शिक्षणाचा अभाव असे अनेक प्रश्न पाकिस्तानात समोर होते। त्याच काळात 1953 साली लाहोर प्रांतात एक घटना घडली। पाकिस्तानमध्ये अहमदिया मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर होता, पण पाकिस्तानातील सर्वात मोठी जमात असणाऱ्या सुन्नी मुस्लिमांच्यात आणि अहमदिया यांच्यात वाद नेहमीचा होता। त्याच वेळी मजलिस ए अहरार आणि इतर काही धार्मिक संघटनांनी आंदोलन सुरू केलं। त्यांची मागणी अशी होती की अहमदिया समाजाला गैर मुस्लिम घोषित करावं आणि त्या समुदायाचे सदस्य असलेले परराष्ट्र मंत्री जफरुल्ला खान यांना पदावरून हटवावं। हे आंदोलन काही दिवसातच हिंसक दंगलीत बदललं। जाळपोळ, हत्या, अशांतता, सरकार आणि पोलीस काहीही करू शकले नाहीत। मग पंतप्रधान ख्वाजा नजीमुद्दीन यांनी लष्कराला मदतीसाठी बोलवलं। 6 मार्च 1953 रोजी मेजर जनरल आझम खान यांनी लाहोरमध्ये मर्यादित स्वरूपाचा मार्शल लॉ लागू केला। ही पाकिस्तानच्या इतिहासातील पहिली लष्करी हस्तक्षेपाची घटना होती। म्हणजे एक प्रकारे लाहोर या प्रांतासाठी संपूर्ण राज्यकारभार लष्कराच्या हातात आला, म्हणजे एक राज्य थोडक्यात लष्कराच्या हातात गेलं। याचा परिणाम असा झाला की काही दिवसातच लाहोर शांत झाला। सगळे सरकारी ऑफिसेस चालू झाले, सगळे कर्मचारी वेळेमध्ये ऑफिसमध्ये हजर राहू लागले। लाहोरमधले रस्ते, गटारी सगळं काही स्वच्छ होत गेलं, दवाखाने चांगले चालू लागले। म्हणजे थोडक्यात लोक आपलं काम व्यवस्थित करायला लागले। जनरल आझम खान यांना त्यामुळे लोक देवदूत मानू लागले। लोकांनी लष्कराची भरपूर प्रशंसा केली। त्यांना वाटलं की अशा प्रकारची लष्करी शिस्त आणि सुव्यवस्था फक्त पाकिस्तानची आर्मीच करू शकते। त्यामुळे पाकिस्तानमध्ये लष्कर सर्वोच्च अशी भावना मग लोकांच्या मनातच निर्माण झाली। सामान्य अडाणी अशिक्षित लोकांना मार्शल लॉचा अर्थ समजत नव्हता। मार्शल लॉ कसं म्हणायचं हे देखील त्यांना माहिती नव्हतं। ते लोक म्हणायचे माशाअल्लाह हो गया, म्हणजेच मार्शल लॉ लागला, म्हणजे देवाच्याच कृपेने सगळं काही ठीक झालं असं लोक म्हणायला लागले। म्हणजे मार्शल लॉ ही राज्यव्यवस्थेची सर्वात मोठी स्टेप आहे, याच्यापेक्षा वर काही नाहीच असं पाकिस्तानच्या लोकांचं किंबहुना लाहोरच्या लोकांचं मत तयार झालं। आता हे झालं लाहोरमध्ये, तर मग अख्ख्या पाकिस्तानमध्ये असं काय झालं? 1950च्या दशकात सबंध पाकिस्तानातच अस्थिरता होती। पंतप्रधान वारंवार बदलत होते। लियाकत अली खान यांची हत्या झाली, त्यानंतर नजीमुद्दीन, मोहम्मद अली बोगरा, चौधरी अहमद अली असे अनेक पंतप्रधान झाले आणि गेले। कोणतीही सत्ता टिकत नव्हती। तुलना करून बघितली तर भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतात मात्र स्टेबल गव्हर्नमेंट होतं। सलग 17 वर्ष जवाहरलाल नेहरूच भारताचे पंतप्रधान होते। पाकिस्तानमध्ये मात्र असं झालं नाही। भारताने 1950लाच संविधान लागू केलं। पाकिस्तानचं संविधान 1956 साली तयार झालं आणि त्याचं पुढे काय झालं ते थोडक्यात सांगतोच। पाकिस्तानात या सगळ्या काळात राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा आणि लष्कर प्रमुख जनरल अयूब खान हे दोघं खऱ्या अर्थानं सत्ता उपभोगत होते। देशात अराजक माजलेलं होतं। भ्रष्टाचार, अस्थिरता, लोकांचा राजकारणावरचा आणि राजकारण्यांच्या वरचा विश्वास उडालेला होता। त्यामुळे 27 ऑक्टोबर 1958 रोजी इस्कंदर मिर्झा म्हणजे राष्ट्रपतींनी पंतप्रधानांचं सरकार बरखास्त केलं। 1956ला लागू झालेलं संविधान 2च वर्षांनी 1958ला रद्द केलं आणि देशभर मार्शल लॉ लागू करण्यात आला। म्हणजे संपूर्ण देशात आता पाकिस्तानच्या लष्कराची सत्ता आली। हा सगळा डाव राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा आणि अयूब खान या दोघांनी मिळून टाकला असला तरी पुढच्या 20च दिवसात अयूब खान यांनी इस्कंदर मिर्झा म्हणजे राष्ट्रपतींना देखील उचलून बाजूला फेकून दिलं आणि सगळी सत्ता आपल्या ताब्यात घेतली। ते पाकिस्तानचे सर्वेसर्वा बनले।
पाकिस्तानचं लष्कर हे पाकिस्तानच्या लोकांसाठी देवदूत वाटायला तर अगोदरच लागलं होतं. त्यात अयूब खान यांनी स्वतःची आपल्या मीडियाच्या माध्यमातून एका हिरोसारखी प्रतिमा बनवून घेतली. त्यांच्या काळात रस्ते, धरणं, शाळा, उद्योग अनेक गोष्टी उभ्या राहिल्या. लोकांनी हे सगळं लष्कराच्या नेतृत्वाखाली झालं असं मानलं. अयूब खान यांच्याकडे देशाचा तारणहार म्हणून पाहिलं जाऊ लागलं. रेडिओ, वर्तमानपत्र दिवस रात्र अयूब खान यांचे गुणगान करत होत्या. पाकिस्तानच्या लोकांना असंच वाटत होतं की माशाअल्लाह सब हो गया. पण थोड्या दिवसात लोकांचा अयूब खान यांच्याकडून देखील अपेक्षाभंग झाला. परत एकदा भ्रष्टाचार बोकाळला, अस्थिरता निर्माण झाली. त्यात 1965च्या युद्धात भारतानं पाकिस्तानचा पराभव केला. त्यामुळं देशाचा तारणहार ही प्रतिमा मोडून गेली. त्यामुळं त्यांनी सगळा कारभार जनरल याह्या खान या लष्करी अधिकाऱ्याच्या हातात दिला. पाकिस्तानी लोकांना पुन्हा एकदा आनंद झाला. आता नवा लष्करशाह आला म्हणजे सगळं काही ठीक होणार अशा पद्धतीने ते वागू लागले. पण 1971ला याह्या खानांच्या नेतृत्वाखालीच भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला बांगलादेश युद्धात धूळ चारली. पुन्हा एकदा अपेक्षाभंग आणि त्यानंतर थोड्याफार काळासाठी पाकिस्तानमध्ये एक निवडून आलेलं लोकशाही सरकार आलं. पण ते जास्त दिवस टिकलं नाही. पुन्हा जिया उल हक या लष्करशाहानं 1979ला पाकिस्तानचा राज्यकारभार आपल्या हातात घेतलाच. अशा प्रकारे परत एकदा लोकशाहीकडून पाकिस्तान लष्करशाहीकडे गेला. हा क्रम तसाच चालू राहिला. मग 1999ला कारगिलच्या युद्धात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर त्यावेळचे पाकिस्तानचे लष्करशाह जनरल परवेज मुशर्रफ यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांची हकालपट्टी करून देश आपल्या ताब्यात घेतला. अशा प्रकारे प्रत्येक नवीन लष्करशाह आला की पाकिस्तानला नवी उभारी येते. आता सगळं काही ठीक होणार असं वाटायला लागतं. पण हे एक दुष्टचक्र आहे. हे पाकिस्तानला कधीच कळलं नाही. कारण लोकांनी सरकार निवडून देणे, लोकप्रतिनिधींनी आपली कामं करणे आणि लोकशाही म्हणजे काय या गोष्टी पाकिस्तानातल्या लोकांना कधी समजल्याच नाहीत. तिथं लोकशाही आहे पण नावालाच. ती काही काळापुरती काम करते, परत सत्ता जाते लष्कराच्या हातात. त्यांच्या तुलनेत भारत आज किमान पाकिस्तानच्या 50 वर्ष पुढे आहे. कारण इथला विकास लोकशाहीच्या स्वातंत्र्याच्या वातावरणात झालाय. त्याची गती थोडीफार कमी जास्त असेल, पण उद्या एखादा लष्करशाह येऊन पंतप्रधानांना हटवू पाहिल तर या देशातली जनता बंड करून उठेल आणि त्या लष्करशाहाला घरी पाठवेल. इतक्या खोलवर भारतात लोकशाही मुरलेली आहे. भारताच्या घटनाकारांना त्याचबरोबर त्यावेळच्या भारताच्या प्रमुख नेत्यांना या गोष्टीचं श्रेय दिलं पाहिजे. आज देखील पाकिस्तानात काय परिस्थिती आहे? आज असीम मुनीर यांच्याच हातात खरी पाकिस्तानची सत्ता आहे. भारतात जे दहशतवादी कारवाया घडतायत, जे पहलगाममध्ये घडलं, या सगळ्या घडवण्यामागे पाकिस्तानचं लष्कर आणि असीम मुनीर यांचाच हात आहे असं देखील आता लक्षात यायला लागले. म्हणजे एक प्रकारे देशातला पंतप्रधान हा लष्कराच्या हातातलं बाहुलं असतो. त्यावेळी पंतप्रधान ना कुठले निर्णय घेऊ शकतो, ना तो लोकांसाठी काही करू शकतो. लोकांना फक्त युद्धाचं जे बेभान झालेलं वातावरण असतं त्याच्यामध्ये सोडून दिलं जातं आणि त्यानंतर पुन्हा एकदा वाट्याला तीच गरिबी, तीच उपासमार आणि तीच परिस्थिती येते. हेच पाकिस्तानच्या बाबतीत गेली 70-75 वर्ष होते. या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. यामध्ये जर तुम्हाला काही नवीन समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा.